आजच्या भागामध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी सुंदर अशा 5 रांगोळ्या पाहणार आहोत आणि या सुंदर रांगोळ्या तुम्हाला नक्कीच आवडणार आहेत. अशाच आहेत. तर मैत्रिणींनो, नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आजच्या डिझाईन अगदी सुंदर अशा डिझाईन्स आहेत. सर्वांना जमतील अशा डिझाईन आहेत. पहिली त्यातली जी डिझाईन आहे ही आपण देवघरासमोर बनवू शकतो. छोटीशी आहे, जास्त वेळ पण लागणार नाही बनवायला. इतकी छान अशी डिझाईन आहे आणि ह्यामध्ये काही आपण एकदम अवघड असे काही आकार पण वापरलेले नाही. अगदी बेसिक आकार वापरलेले आहेत. तर नक्कीच सगळ्यांनाच अशा पद्धतीच्या रांगोळ्या बनवायला येतील. अगदी सोप्यातली सोपी पद्धत वापरून मी या रांगोळ्या बनवलेल्या आहेत. तर आय होप तुम्हाला या सर्व डिझाईन्स नक्कीच आवडतील आणि आवडल्या तर तुम्ही नक्कीच या बनवायचा प्रयत्न करा. तर इथे पाहू शकता आपण फक्त डॉट्स देऊन घेणार आहोत आणि या डॉट्समुळे ही रांगोळी फार छान दिसते. तुम्ही इथपर्यंत बनवली तरी चालेल. मी एक्स्ट्रा डिझाईन बनवली आहे ही. तर आपली पहिली डिझाईन रेडी आहे. सुंदर अशी डिझाईन. तर नेक्स्ट आपली डिझाईन आहे ही 3 ते 2 टिपक्यांमध्ये आपण बनवणार आहोत. ही तर खूप सुंदर अशी डिझाईन आहे. ते स्टार बनवायचं आपल्याला 3 ते 2 टिपक्यांमध्ये. ज्या पद्धतीने मी लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत, अशाच पद्धतीने तुम्ही पण करा. पहिली जी रेष आहे ती थोडी मोठी, त्यानंतर थोडी छोटी आणि मग सगळ्यात छोटी. अशाच वेने करा. कारण आपल्याला जी डिझाईन बनवायची आहे, ती आपण त्याच रेषांनी बनवणार आहोत. 3 रेषांमध्येच ही रांगोळी आपल्याला बनवायची आहे. अगदी सोपी अशी पद्धत आहे. तुम्हाला नक्कीच जमेल. ही रांगोळी तुम्ही तुमच्या दरवाजासमोर नक्की बनवा आणि ज्यांनी ज्यांनी बनवली त्यांनी नक्की मला कॉमेंट करून कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा कोणत्याही व्हिडिओवरती तुम्ही मला सांगू शकता. तर डेली यूजसाठी बघा अशा प्रकारच्या डिझाईन्स आपण बनवू शकतो. या पण खूप सोप्या असतात ह्या डिझाईन. आपल्याला दिसताना असं वाटतं, की बापरे! आपल्याला जमेल की नाही, केवढी अवघड दिसते आहे. पण जेव्हा तुम्ही त्या बनवतात ना स्वतः, तेव्हा त्या एवढ्या पण जास्त काही अवघड नसतात. तर इथे फक्त आपल्याला डॉट्स द्यायचे बाकी आहेत. इथे बघा आपण 3 कलर वापरलेले आहेत पूर्ण रांगोळीमध्ये आणि सगळे कॉन्ट्रास्ट कलर आहेत. त्यामुळे ती रांगोळी वेगळी एकदम अशी युनिक आणि छान वाटते. मध्ये आपण असं छोटंसं फूल बनवणार आहोत आणि आपली डिझाईन रेडी आहे. आपली जी नेक्स्ट डिझाईन आहे ती आपल्याला 3 ते 2 टिपक्यांपासून बनवायची आहे. इथे आपण पूर्ण जो स्टार बनवलेला आहे त्याला आपण आउटलाईन करून घेणार आहोत. आणि मी या रांगोळीमध्ये टिपके असे मांडलेले आहेत, म्हणजे आपल्याला स्टार बनवायचा असतो ना, तसे मांडले होते. पण मी रांगोळी तशी बनवली नाही. मी चेंज केली रांगोळी. त्यामुळे ते टिपके तुम्ही जरी नाही मांडले तरी चालेल. इथे आपण सगळ्या साईडला पानांचा आकार बनवून घेणार आहोत. काल मी तुम्हाला एक रांगोळी शेअर केलेली, त्यामध्ये पण मी हा आकार आणि ही सेम डिझाईन यूज केलेली आहे. पण मध्ये जे आहे ना ते चेंज आहे, त्यामुळे पूर्णच रांगोळी बदललेली आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीने तुमच्या मनाने रांगोळ्या बनवू शकता. थोड्याशा डिझाईन्स बदलायच्या, थोडंसं कलर कॉम्बिनेशन बदलायचं किंवा जे आपण फुलं बनवतो त्यांचे आकार बदलायचे आणि आपल्या नवीन नवीन प्रकारच्या डिझाईन्स रेडी होतात. ही पण एक सुंदर अशी डिझाईन आहे डेली यूजसाठी. इथे फूल बनवायचं आहे आपल्याला. तर तुम्ही पाहू शकता आपली ही पण डिझाईन ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. अगदी सुंदर आणि छोटीशी अशी डिझाईन आहे, पण दिसताना छान वाटते बघायला.
आपल्या पुढच्या ज्या डिझाईन आहेत त्या सगळ्या 3 ते 2 टिपक्यांमध्येच आहेत आजच्या. आपली पुढची डिझाईन पण तशीच काहीतरी आहे. इथेही आपण स्टार बनवून घेणार आहोत आधी. ही खूप बेसिक आणि सिंपल अशी डिझाईन आहे. डेली यूजसाठी छान आहे किंवा छोटीशी अजून ह्याच्यापेक्षा छोटीशी बनवायची आणि ती देवघरासमोर बनवू शकता तुम्ही. आपण ह्याच टाईपमध्ये आधी डिझाईन्स पाहिल्या होत्या स्वस्तिकच्या. जर तुम्ही रेग्युलर व्हिडिओज पाहत असाल तर तुम्हाला लक्षात येईल. इथे मी कलरफुल असे फुलं बनवलेली आहेत. आता ही डिझाईन तर सगळ्यांनाच जमायला पाहिजे. अगदी सोपी आहे ही, यामध्ये काही एवढं जास्त अवघड नाही आहे. यामध्ये आपण कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन वापरलेलं आहे. तुम्हीही अशाच पद्धतीचे कॉम्बिनेशन्स वापरत जा, म्हणजे तुमची पण डिझाईन्स आहेत ना त्या खूप अट्रॅक्टिव्ह दिसतील. आणि मध्ये आपण ना इथे 3-3 रेषा देऊन घेणार आहोत, जे साईडला आहेत तिथे. तर अशा पद्धतीने आपली ही डिझाईन रेडी आहे. सुंदर अशी डिझाईन छोटूशी. नेक्स्ट डिझाईन आपली खूप छान अशी डिझाईन आहे. ही तर डिझाईन तुम्ही सगळ्यांनी नक्की ट्राय करा आणि कोणी कोणी आजच्या डिझाईन्स ट्राय केल्या आहे मला नक्की कळवा. आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला आजचा आणि तुम्ही आज पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडले तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे बघा, इथेही आपण आउटलाईन करून घेतोय. इथे अशी डिझाईन बनवून घ्यायची. आता ही त्रिकोणासारखी डिझाईन आहे, तुम्ही पण अशी सेम बनवा. अगदी युनिक आणि वेगळी अशी डिझाईन आहे ही. इथे काय आपण नेहमी बनवतो ती फुलं बनवायचे आहेत फक्त. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या हे मला सगळ्यांनी कमेंट करून सांगा. आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन सोप्या आणि सुंदर डिझाईनसोबत. तोपर्यंत सर्वांनी छान छान रांगोळ्या काढा, रांगोळ्या बनवायची प्रॅक्टिस करा. बाय. थँक्यू सो मच.